ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे नगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या विविध सर्व्हिस सेंटरला पाणी वापरण्यापासून बंदी घालण्यात आली। अशा प्रकारच्या नोटिसा देखील महापालिकेने सर्व्हिस सेंटर चालकांना दिल्या। त्यामुळे या सर्व्हिस सेंटर चालकांवरती उपासमारीची वेळ आली। तर यात सर्व्हिस सेंटर चालकांनाच का टार्गेट केलं जात आहे असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी उपस्थित केलाय। सर्व्हिस सेंटर चालक हे लोकांच्या गाड्या धुवून आपला उदरनिर्वाह करतात। त्यांच्यावरच महानगरपालिका जर जबरदस्ती करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी मत व्यक्त केले। तसेच ठाणे शहरामधील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेण्याच्या विचारात आहे। मात्र ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने आता ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच जनता दरबार भरवण्याचा इशारा शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी दिलाय। मी आता सर्व कार्यकर्ते माननीय जितेंद्रजी आव्हाड यांच्या आदेशाने महापालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो, पण आयुक्त साहेब आज कार्यालयात नाहीयेत, म्हणून आम्ही पत्रव्यवहार जो करायचा होता तो त्यांच्या कार्यालयाशी करून आलो। नजीकच्या काळात ठाणे महानगरपालिकेने बऱ्याचशा ठाणे शहरात असणाऱ्या अधिकृत अनधिकृत सर्व्हिस सेंटर्सना नोटिसा दिल्या आहेत। पाण्याचे खूपच प्रॉब्लेम चालू आहेत। पाणी टंचाई भासवण्याचा प्रकार आहे किंवा होतोय, होऊ शकते भविष्यात। त्याच्याआधी तुम्ही तुमची सर्व्हिस सेंटर बंद करा, अशा प्रकारच्या कायदेशीर नोटिसा ठाणे महापालिकेने दिल्या आहेत। मग हा प्रकार असेल, हा नक्कीच ठाण्यातील जनतेसाठी एक म्हणजे हानिकारकच आहे। कारण पाणी ही माणसाच्या मानवी जीवनातली एक मोठी नीड आहे, आवश्यकता आहे। आणि जर खरोखर ही गोष्ट आयुक्तांच्या नजरेतच असेल, मग त्यांनी फक्त सर्व्हिस सेंटर्सला का टार्गेट केले? माझं आव्हान आहे आयुक्त साहेबांना, आयुक्त साहेब तुम्ही जर खरोखर हे ठाणे शहर चालवता किंवा ह्या ठाणे शहराचे वाली म्हणून काम करता किंवा ठाण्याच्या नागरिकांचे एक भविष्य म्हणून जर काम करताय, तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेत जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत ती बंद करा। ती का चालू आहेत? त्याला काय कारण आहेत? त्याला पाणी चालत नाही। आज बरेचशा घोडबंदरला जा, 70-70, 50-50 माळ्याच्या बिल्डिंगींना तुम्ही परमिशन दिलेत, त्यांनाही कन्स्ट्रक्शनला पाणी लागतं। तेही बाजूला मॅनहोल मारतात, बोरिंग मारतात, आणि त्या बोरिंगचं पाणी म्हणजे भूज याच्यात पातळी खाली जातेच ना। त्या गोष्टीकडे आपण लक्ष का नाही? का ते धनाढ्य लोक आहेत, भरपूर पैसेवाले लोक आहेत, आणि ही जनता जी आहे रस्त्यावरची आहे, यांना कोण विचारणार? यांनी 2 महिने खाल्लं नाही खाल्लं, तुम्हाला काय फरक पडणार आहे? पण तुम्ही पैसेवाल्यांचीच बाजू घेणार, ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। त्यामुळे आमची आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेतावणी आहे, जर असा भेदभाव करून तुम्हाला जरी महापालिका चालवायची असेल तर महापालिकेत घुसून आम्ही तुमच्या खुर्चीवर बसून आंदोलन करू, हे चालून देणार नाही। तोंड द्यावं लागतं, लोकांचे अनेक प्रश्न असतात, अनेक प्रश्न विचारायला लागतात। त्यासाठी द्यावी की आठवड्यात एक वार घेऊन मी त्या लोकांना इथेच बोलेन, इथेच या आणि तिथे अधिकाऱ्यांना बोलून आपण त्याच्या प्रश्नाची उत्तरं करू। हा आपलं कर्तव्य आहे, तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे, हे माझं एकट्याचं नाही, हे आपलं कर्तव्य आहे ठाणेकर नागरिकांच्या समस्या सोडवणं, जेणेकरून त्यांना कुठेही पायपीट न करता न फिरवता करणं। पुढचं पाऊल कशा प्रकारचं असणार आहे? ते माझे पक्षप्रमुख माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आणि आम्ही बसून ठरवू, पण मग ते उत्तर असेल ते जोरदार असेल। आता फक्त मागणीच करतोय, हात जोडून नम्र विनंती करतो। ठाण्यामध्ये जनता दरबार असेल का असू शकत नाही? आम्ही इथे बसून घेऊ, गेटवर बसून घेऊ, गेटवर बसून घ्यायला कोण अडू शकत नाही ना। इथे बसून करू, आमच्या पक्षाच्या नेत्याने आदेश तर देऊ दे आव्हाड साहेबांनी, मग यांना दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय आहे ते।